संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीचे सदस्य ॲडव्होकेट यशपाल ओहोळ यांच्या आयोजनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। उपक्रमाची सुरुवात नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोटचे वितरण करून करण्यात आली। या कार्यक्रमाचा शुभारंभ परिवहन समितीचे सभापती विकास झिंजाड यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर ऐरोली सेक्टर 3 येथील राजमाता बाल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी विधी समितीचे उपसभापती शिवाजी खोपडे, युवा नेते बुद्धप्रकाश दिलपा, प्रकाश मंत्री हिरामण नाईक, अर्जुन मोरे, चारुदत्त ठाणंबीर, अजय सिंग, बाबू तांबे, रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा शशिकलाताई जाधव, जिल्हा अध्यक्षा शीलाताई बोधडे, नंदा गायकवाड, उषा कांबळे, सिंग मॅडम तसेच भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून रुग्णांना फळांचे वितरण केले। त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मोफत बस पासचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले। या उपक्रमाचे प्रमुख आयोजक परिवहन समितीचे सदस्य ॲडव्होकेट यशपाल ओहोळ होते। कार्यक्रमाचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक गायकवाड तर संयोजक प्रतीक जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। या सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गरजू लोकांना मदतीचा हात देणे, सामाजिक बांधिलकी जपणे आणि जनसेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श निर्माण करताना हा उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज 4 ऑगस्ट ऐरोली विभागाचे मतदारसंघाचे प्रथम आमदार सन्माननीय संदीप नाईक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळं संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। विशेषतः तरुणामध्ये खूप मोठं आनंदाचं असेच एक वातावरण आणि या वाढदिवसाचा एक भाग म्हणून परिवहन समिती सदस्य आयुष्यमान यशपाल ओहोळ, नवनिर्वाचित नगरसेवक सुरेश खोपडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्या रुग्णालयातील जे गरजू लोक आहेत, पेशंट आहेत, त्यांना फळ वाटपाचं कार्यक्रम या अगोदर थोड्याच वेळापूर्वी जे सफाई कामगार आहेत नवी मुंबईत, त्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी रेनकोट वाटप करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, त्यांना एसटी आणि परिवहन या दोन्ही उपक्रमातले जे ओळखपत्र आहेत ते देखील या ठिकाणी वितरित करण्याचा कार्यक्रम हा आयोजित केला। वाढदिवस हे निमित्त आहे, मात्र लोकांची जनसेवा कशी होईल हा या पाठीमागचा उद्देश आहे। खरं म्हणजे संदीप नाईक हे युवकांचं एक आयडॉल आहे, एक नवीन नेतृत्व आहे आणि त्यामुळं तेही उत्साही आहेत, त्यांचे कार्यकर्ते उत्साही आहेत आणि यशपालनी हा कार्यक्रम प्रतीक जाधव इतर सर्व त्यांचे सहकारी त्यांच्या सुट्टीला येऊन हा उपक्रम या ठिकाणी केला आणि जे आजारी लोक आहेत त्यांना फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी फुल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संदीप नाईक यांना लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य भरभराटी जावं अशी तथागतांच्याकडे मी याचना करतो। आज ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे। सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीने तमाम नवी मुंबईकरांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं, सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण माझा वाढदिवस कोणत्याही प्रकारे हार बुके न आणता आपण सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करावा आणि त्यांच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही या सर्व जे पदाधिकारी आहोत, किंबहुना नवी मुंबई शहरातले जे सर्व पदाधिकारी आहेत, गेल्या 8 दिवसापासून आत्ताच सांगितलं ओहोळ साहेबांनी की बाबा 8 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून काल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे हिरामण राठोड यांनी या ठिकाणी
फळ वाटप हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आमचे रिपाईचे नेते आदरणीय सिद्धरामजी गोवा साहेब आणि परिवहन समिती सदस्य यशपालजी गोवा साहेब यांच्या वतीने आज फळ वाटप, त्याचबरोबर जे आपले सफाई कर्मचारी आहेत ज्यांच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, या नवी मुंबई शहराला ज्यांच्यामुळे आपल्याला नेहमीच मानांकन भेटत असतं, त्यांचा आदर करणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्यांचा देखील सन्मान आम्ही त्या ठिकाणी कोट देऊन केलेला आहे. त्याचबरोबर या आयुर्वेद विभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं या शहरासाठी फार मोठं योगदान आहे, त्यांचा देखील आदर करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आज एसटीचा NCMC पासेस असतील किंवा परिवहनचे जे पासेस असतील ते पासेस देखील देण्याचं काम या ठिकाणी यशपालजी ओहा साहेबांच्या माध्यमातून होत आहे. खरोखर एक चांगला स्तुत्य असा हा उपक्रम आहे. मी आदरणीय ओहा साहेबांना खरोखर धन्यवाद देतो की आपण एक चांगला उपक्रम राबवत आहात आणि भविष्यामध्ये देखील आपण अशीच सर्व चांगली कामं करावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमचे आयुर्वेद विधानसभेचे आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीत जावं, त्यांच्या हातून अशी जनतेची सेवा घडत राहावं आणि त्यांच्या हातून असाच नवी मुंबईचा विकास देखील होत राहावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहत असाल नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या स्तरावर सामाजिक उपक्रम राबवताना सगळीकडे दिसत आहे. याचं कारणच असं आहे की संदीप नाईक साहेबांचं काम या नवी मुंबईमध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. समाजहित जपण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि त्यांनी आवाहन केलं होतं नवी मुंबईकरांना की माझा वाढदिवसाच्या निमित्ताने खुले आहार न देता आपण समाजसेवा करावी आणि नवी मुंबईकरांना वाढदिवस साजरा करण्यासाठी आवाहन केलं. त्याचाच एक भाग म्हणून काल सेक्टर 3 मध्ये भाजपच्या वतीने देखील असाच फळ वाटपाचा कार्यक्रम झाला आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने फळ वाटप, सफाई कामगारांना आपलं रेनकोट किट वाटप, त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि महिला आहेत यांना मोफत पास वाटपाचा कार्यक्रम या सेक्टर 3 मध्ये ऐरोलीमध्ये होतोय. संदीप नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना इतकंच सांगेन की पुढच्या वेळेस ते फक्त आम्हाला आमदार नाही तर मंत्री म्हणून दिसावेत अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नवी मुंबईचे निरीक्षक, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धरामजी गोळ साहेब, आमच्या प्रभागाचे नगरसेवक खोपडे साहेब, या ठिकाणी हिरामन नाईक साहेब, मंत्री साहेब, त्याचप्रमाणे अजय सिंग, त्यांच्या मातोश्री, त्याचप्रमाणे तांबे साहेब, वाघमारे साहेब, अनेक महिला, शशिकलाताई जाधव, या आपल्या नवी मुंबईच्या सचिव नंदाताई गायकवाड, मोरे साहेब, हिरामन नाईक, इतर सर्वच, चारू, प्रतीक जाधव संयोजक, बुद्ध प्रकाश दिलपाक, प्रतीक सुटके व अनेक मान्यवर या ठिकाणी, शिलाताई बोदळे आमच्या महिला अध्यक्षा त्या देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचं, त्याचप्रमाणे अनेक महिला, पुरुष वर्ग या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले आहेत. संदीप नाईक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि संदीप नाईक साहेबांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो.